काही मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना 10 वाजले आणि आमचं आहे ना स्वयंपाक झाला आहे, पुरणपोळीन ते. तर आता फक्त भजे बाकीचं सगळं आवरलं आहे. आणि आज आहे ना मैत्रिणीच्या भावाचं केळवण करायचं आहे. नवरी पण येणार आहे, नवरदेव येणार आहे. तर आहे ना सगळे पाहुणे येणार आहे. तर आहे ना इथं आम्हाला डेकोरेशन करायचं आहे थोडंसं, तर तेच चालू आहे. इकडे दादा आला आहे ड्रिल मशीन घेऊन. आम्हाला पडदा लावायचा आहे तिथं डेकोरेशनसाठी. डेकोरेशन वाले पोरं आले. याचं माप घे ना. खाली घे, खाली सर. हां बस, लई लोळून नको देऊ असं. वर घे अजून थोडा घे. काय करायचं ते केळीचं पान. कोणच केळवण? हा हा राहुल सर. याला असं गोल करायचं. हां गोल कर त्याला. मेकअपचं दीदीनी मेकअप किट आहे तिची. हां दुसरी म्हणजे आता नवीन घेतलं सगळं मेकअप प्रोडक्ट ना. मग आता हे पहिलं जुनं आहे ना, मग त्याचा असा वापर करते. सपना नवरदेवच नाव टाकलं असं नाही का? कोणीच केळवण नाव टाकायचं. हां ते नाव निकिता आणि राहुल टाकायचं का? दोघं पण येणार आहे का? हां मग बरोबर आहे. निकिता आणि राहुल हां बसल बसल. ते छोटं काढायचं. छोटं टाकू आपण. जे छोटं काढायचं आणि राहुल आणि निकिता थोडंसं. एकदम छोटे नाव टाकू. पेन घेऊ का? पेन देते का मम्मी? पेन दे ना. तीन सहा पट्टीने जसे मारून ते पान मोठं पाहिजे होतं ना थोडं. लय मोठे होते म्हणजे म्हणलं काय एवढं काही नाही एवढं लसूण झालं. राहुल टाकते तू. तेल का टाकलं तरी चालेल का? पेनाचं निशाण नाही दिसणार का? याच्यावर आपण करू ना. ऐक ना राहुल राहुल आणि निकिताचे केळवण असं कर. ऐक ना सोड. हां छोटंसं टाक. इकडेच फिरायला. आधी रेश मारते म्हणजे लाईन केली. नाही गोल टाकू आता. असं ते. आणि आपल्याला गळते. जाऊ दे थोड्या गळणार शिवानी त्या. ते उलटी पडते ना. जाऊ दे काही नाही होणार त्याला. खूप छान फुलं आहेत. थोडे मिक्स पाहिजे होते आहे ना. आताच माळी लावायच्या का? कारण ते केळीचं पाणी पूर्ण टाकायचं. पूर्ण टाकून केळीचं ऐक ना दीदी. केळीचं पाणी ना केळीच्या पाण्यात दोन्ही कडन ना दोन्ही साईड ना दोन आज थोडंसं एकदम खाली सोड. आधी पाणी लावायचं नाही. ऐक ना मी काय म्हणतो. वरून लावा. मम्मी तर येते आता भजी. झाला सगळा स्वयंपाक आता. कुरडा आहे ना त्याच्यात नाही बसणार. मोठा डबा काढला मी वरून. कांद्याचे झाले का? नाही ना आता कांद्याचे. इकडे एवढं डेकोरेशन झालंय आमचं. हे मागं. कोणती कुठं लावायची सपना? काय आता मला विचारायला कोणी पण बसायचं. असं काही नाही. उजव्या हाताला राहते पत्नी आपल्या. बरोबर उजव्या हाताला राहते आपली अर्धंडी. दाद्याला विचार भाऊ. बस ना. त्याला आणि कपडे. कुठं? ए आणि मध्ये ना. ए त्याला तू कुठे आहे? तू का माग आहे रे? ये ना. मध्ये. रे मी दे तुझ्या हातात. तू टोपींचे तुझ्या हातात. टोपी घाला मस्त. खाली बस तिथं. बस बस खाली. किती असं. अरे पण राहुल कपडे देऊ नको कोणला. हा हा 5 मिनिटात. हॅलो चांगलं घे. फोटो काढता येईल. मशीन ठेव. मशीन नाही तुला लावलं का? कोणाला
मी एकदा तरी घालून नाही लावलं. मग तुम्ही जेवण नाही केलं का? दादा नाही मामासोबत जायचं. आता आहे ना 8 वाजत आले आणि आम्ही चाललो आहे आता माधुरीच्या घरी. तर पुऱ्यांचा कार्यक्रम आहे. तर आत्ताशी आमचे कस्टमर म्हणजे आत्ता पण कस्टमर आले होते पण आम्ही निघालो आहे आता, त्याच्यामुळे ना कस्टमर नाही केले. तर सकाळी आम्ही 6 वाजेपासून आमचं काम चालू आहे. तर आता 8 वाजले तर अजून पण फ्री नाही झालो आम्ही, कस्टमर चालू आहे. पण आता लई जवळचा कार्यक्रम त्याच्यामुळे पुऱ्यांना आम्हाला जावं लागतं आहे. तर मी मम्मीला नाहीच म्हणत होते, तर मी एवढी थकलेली ना आज त्याच्यामुळं. पण त्यांचा पण लय आग्रह आहे, नवरदेवन ते या तुम्ही याच, त्याच्यामुळे आता जायचं आहे. आणि आमची झोपायची सुद्धा तयारी झालेली आहे, आल्या आल्या झोपून घ्यायचं. आता आहे ना बांगड्या भरायच्या आहे मम्मीला, माधुरीची लय बळजबरी बांगड्या भरायला. हा या नवीन आले त्या तुझे साईज भेटन का? साईज माझ्या मापाचं नाही भेटणार. काय म्हणते आजी? मग मी तिला तेच म्हणते, ये ना उद्या. इकडे चालू आहे आता डान्सची प्रॅक्टिस. आम्हाला डान्स बसवायचा आहे आता. माधुरीला शिकावंच आता ते. माधुरी तू शिक हा डान्स आता. Hallelujah.